नमस्कार मंडळी. पावसाळा म्हटलं की हातात मस्त फक्कड चहाचा ग्लास असलाच पाहिजे. पण 90 ते 95% लोकांना ही चहाची पद्धत माहीतच नाही. मी गॅरंटी देते, या पद्धतीने चहा बनवा, ॲसिडिटी अजिबात होणार नाही. चहा एकदम दाटसर फक्कड शरीराला तरतरी देण्याचे काम करेल. चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच चहा बनवायला घेऊ. इथे मी चहा बनवण्यासाठी एक चहाचा टोप घेतले आणि त्यामध्ये दूध जळू नये म्हणून 4 चमचे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आपल्याला गॅस लगेच चालू करायचा नाही. आता यासोबतच आपल्याला इथे 2 कप दूध टाकायचा आहे. हा झाला 1 कप आणि हा झाला दुसरा कप, म्हणजेच की 3 व्यक्तींसाठी हा चहा सहज होतो. आता चहा टपरी सारखा दाटसर होण्यासाठी एक जिन्नस वापरायचा आहे. फक्त 1 चमचा दुधाची पावडर. 2 कप साठी 1 चमचा दुधाची पावडर तुम्ही सहज वापरू शकता. आता अगोदर गॅस न चालू करता आपल्याला या दुधाच्या पावडरला असं फेटून घ्यायचं आहे. आणि गॅस जर चालू केलात आणि दूध गरम व्हायला लागलं, दुधाच्या पावडरच्या असं गुठळ्या व्हायला लागतात. त्यामुळे आपल्याला गॅस बंद करूनच ही प्रोसेस करून घ्यायची आहे. इथं दुधामध्ये दुधाची पावडर चांगल्या प्रकारे मी एकजीव करून घेतलेली आहे. आणि टपरीवाल्यासारखा चहा होण्यासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचं, दुधाची पावडर वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला दुधाची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही फुल फॅट क्रीम दूध घेऊ शकता. आणि त्या दुधाला उकळी आल्याच्या नंतर एक 5 मिनिटापर्यंत आटवून घ्यायचं. मग तो चहा टपरीवाल्यासारखाच नक्की बनतो. आता काय करायचं आहे, आपल्याला जोपर्यंत त्या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपल्याला दुसरी स्टेप करून घ्यायची आहे. तर इथे मी आणखीन एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला एक चांगली अशी उकळी येण्याची वाट बघायची. तर इथे चहासाठी एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा घेतले आणि सोबतच 3 वेलची घेतली आणि 2 लवंग, 1 तुकडा दालचिनीचा आहे. यामुळे सुगंध फ्लेवर टपरीसारखा नक्की येतो. आणि याला आपल्याला असं मिक्सरला वाटून घ्यायचं नाही अजिबात. असं जाडसर आपल्याला असं खलूमध्ये ठेचूनच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, फ्लेवर असा चांगला वाढतो. आणि असा फक्कड चहा पिलत ना, सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सुद्धा तुम्हाला सुटका भेटते. आणि थंडीमध्ये असा फक्कड चहा, म्हणजे पावसाळ्यामध्ये असा फक्कड चहा बनवून पिलत ना तर तुमचा आळस सुद्धा जातो. मस्त असं जाडसर मी हे मसाला कुटून घेतले आणि 3 कपचं प्रमाण दाखवले बरं का मी. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर या मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता पूर्ण हा मसाला तयार झालेला आहे. आता कुटून घेतलेला मसाला या गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि यासोबतच 1 चमचा चहा पावडर. आता इथे 2 ते 3 चमचे साखर टाकायचे आहे. आणि मिल्क पावडर दुधामध्ये असल्यामुळं तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी वापरा, कारण नंतर आपल्याला साखरेचं प्रमाण वाढवता येतं. त्यामुळे इथे मी 3 कपसाठी 3 चमचे साखर वापरलेली आहे. आता याच चमच्यानं आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि हलकीशी आणखी उकळी येण्याची वाट बघायची. तर मंडळी, इथे बघू शकता तुम्ही, चहाला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता काय करायचं आहे, तर एका कपमध्ये आपल्याला हे चहाचं पाणी असं शोधून घ्यायचं आहे. ज्यामुळे काय होतं, या मसाल्याचा फ्लेवर या शोधून घेतलेल्या चहामध्ये उतरलेला आहे. आता हा शोधून घेतलेली ही म्हणजे वरची चहा पावडर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. तर इथे मंडळी, या उकळत्या दुधामध्ये आपण शोधून घेतलेला चहा पूर्ण टाकून घ्यायचा आहे. ही एक टपरीवाल्याची सिक्रेट आहे. म्हणून या पद्धतीने चहा केलात तर टपरीवाल्यासारखा फक्कड चहा घरी सुद्धा तुम्ही सहज बनवू शकता. आता मस्तपैकी अशा एखाद्या पळीनं चहा असा खालती वरती करून घ्यायचा आपल्याला, म्हणजेच की सगळे जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होतील आणि चहा चांगल्या प्रकारे असं शिजला जातो आणि याचा सुगंध सुद्धा घरामध्ये दरवळतो. आणि गॅसला मंद आचेवर ठेवूनच आपल्याला हा चहा शिजवून घ्यायचा आहे. 1 मिनिटापर्यंत हा चहा शिजवून घेतलेला आहे. मस्त असं उकळी आलेली आहे. तर हा उकळता चहा आपल्याला गरमागरम एका टोपमध्ये काढून घ्यायचा आहे. बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि मस्त असा फक्कड दाटसर टपरीसारखा चहा तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. चहा पिल्यावर सर्दी खोकला तर होणारच नाही, शिवाय ॲसिडिटी सुद्धा होणार नाही. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली चहाची रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.